मुक्ताबाई. मुक्ताबाई म्हणतात. बाईतही आई लपलेली आहे. बा आई. बाई शब्दाचा अर्थ काय? बा आई. बाई म्हणजे बाबा आणि आई दोघांचं संमिश्र स्वरूप म्हणजे बाई. लोकांनी त्याचा अर्थ नाही लावला बरोबर. हा, बाबा आणि आई ज्याच्या संयुक्त विद्यमानात आहे ती आमची बाई मुक्ताबाई. आणि या आईने काय केलं? ही मुक्त करणारी आई आहे. प्रत्येक आई मुक्तच करेल असं सांगता येत नाही. मुक्त होण्याच्या मार्गावर लागल्यानंतरही तो बद्ध कसा होईल याच्याकडे जिचं लक्ष जातं ती तुमची माझी आई. आमच्या बाया ते महाराज लोकांना म्हणत असतात, घे ना बापा लग्न करून. ज्ञानोबा तुकाराम महाराजांनी केलं, एकनाथ महाराजानं केलं, साधू संतानं केलं, तू घे करू. तुकाराम महाराज आहेत का हे? पूर्वी मला माझी आजी अशीच म्हणायची, बा घेन बापा करून. ज्ञान तुकाराम महाराजांनी केलं, एकनाथ महाराजांना केलं, साधू संतांनी नंतर लग्न केलं. म्हणलं मी साधू नाही संतही नाही ना. कुठे तुकाराम महाराज, कुठं तुझा नातू? तुकाराम महाराजांनी 2 लग्न केल्यावर विमानाला इथं या टू येईना स्टँडवर. काय सांगा तुम्हाला? लोक लांबून म्हणतात डावीकडं वळा आणि उजवीकडं वळा. विमान तर दूर राहिलं, या टू येईना म्हणलं. लटकून जा लागते कधी कधी. तर लटकणारा विचार कीर्तनाट्य डुंबरवाडीत. हे म्हणले हो, मग आम्ही त्याच गावच्या. खालच्या नामदेव बुवा ऐक रे कीर्तनाला. बुवा हो का, राहू उभे. पण तो काही म्हणत नाही बसा. कुठे कोणाचा काय समन्वय लावतो? कुठे ज्ञानोबर आहे, कुठे तुकोबर आहे, कुठे आपले माणसं. एखाद्या वेळेला मुलगा कीर्तनकार जरी झाला तरी त्याची आई म्हणजे माझ्या डोळ्यात एकच सून पाहिजे म्हणे. तो म्हणते आई यात कल्याण नाही तरी ती त्याचं करून देते. ही बद्ध करणारी आहे. या जगात 2 आई अशा आहेत का ज्यांनी आपले मुलं मुक्त व्हावे यासाठी प्रयत्न केले. एक मदालसा आणि एक मुक्ताई. मदालसा रोज आपल्या बाळाला उपदेश करायची. नित्योसी सिद्धोसी निरंजनोसी संसार माया परिवर्तितोसी. हाच उपदेश संतांनी काय केलं? अभंगात लिहिला. हा, 9 मास कष्टलासे दाव्याने प्रसूत झाली. येताशी कर्मजाड तुझी मानड करी. आकांत ये जननी ध्याये श्री कृष्ण मागोरे. परिये मदालसा रे सोहम जो रे बाळा. ती उपदेश करायची. तुमच्यासारखे गाणं नाही लावत होती ती. ही यायला का आता जे आईला का हे गाणे घेणे येते का? मी तर म्हणत असतो ही शेवटची पिढी आहे ज्या आईला तुम्ही कितीही मोठे व्हा आणि किती श्रीमंत व्हा, पण जेवल्यावर आईचा पदर जर तुम्हाला तोंड पुसायला असेल तर या जगातले सगळ्यात भाग्यवान आणि श्रीमंत माणसं आहे तुम्ही. आई जिवंत आहे ना, आपण जेवण आणि तोंड धुतलं की साधी भोडी माय तोंड पुसून घे अशी पुसून देते पदराने. आता इथून 2-4 वर्ष गेले का पदरावाली आई सरीन. बाबाला हे प्यांड नाहीला हे प्यांड. लेकरायचं काय करा कसं होईन तो. हो, तिनं सवय पाडली म्हणा लेकराला रुमाल दिले लावून. त्या रुमालाची नाकाची 2 वर्ष झाले गाठ भेटणे अजिबात नाही. त्याच्या हातात दोन्ही गुंतलेले पाठीवर ते मिलिटरीतलं भांड. ते त्याच्याकडं पाहिजे रुमालाकडं, रुमाल त्याच्याकडं पाहिजे. त्याला वाटतं येईल रुमाल. शेवटी जोड्यानं ओढते तो. गाठ भेट नाही. ही पिढी आहे, शेवटची पिढी आहे. या पिढीनं लय पाहिलं. या पिढीनं गरिबी पाहिली, या पिढीनं श्रीमंती पाहिली, या पिढीनं कोरोनाची लाट पाहिली, संघर्षातून उठून उभं कसं व्हावं हे या पिढीनं पाहिलं. या पिढीनं अध्यात्मही पाहिलं, या पिढीनं विज्ञानही पाहिलं. या जगातली ही सुसंस्कारित पिढी आहे. म्हणून या पिढीला माझा नमस्कार. सगळे सुसंस्कारित लोक, पण यायचा काळ येईल तोपर्यंत कठीण आहे. बस बाबा संपून जातील सगळे. एक मदालसा जिने आपल्या बाळाला रोज उपदेश करावा. हा देह नासे वाट मळमूत्रात परिचर्म घातले रे पूर्वी कीटका
रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाण स्मरे त्या हरी हरा शरण जाई गोविंदा परी येते मदान जो जो रे बाळा परी येते मदान एक मदाल सांग दुसरी आमची मुक्ताबाई कि मुक्ताबाईने बोध खेचरा सिखे मुक्ताबाई खेचरा सिखेला तेने नाम जाला बोधे तेने नाम जाला दुसरी गोष्ट अशी आहे आई कोणाची असो पण थोडी निरपेक्ष असते फार अपेक्षा नाही करत नाही वडिलाच्या फार अपेक्षा असतात लय अपेक्षा शाळेत गजेंद्र बरा बुटाने घेऊन नाही तर मला या वर्षी 90% मार्क लागतील म्हणजे 9 आणि हे 45 न पास झालं होतं कुठे तर कुठून कुठून 45 झाले पण पोराला मला 90 लागतील म्हणलं का मला लई पोरं सांगतात पप्पाला सांगा ना पप्पा म्हणतात की 90% आता म्हणलं पप्पाला विचार तुम्ही त्या वर्गात होते तुम्हाला किती होते अरे जैशी बीजे तैशी फळे वडिलांना फार अपेक्षा असतात हा आईला अपेक्षा नसतात ती लई म्हणलं ना त्यांना तर ती म्हणत असते जाऊ दे बाप्पा तू याच्यानं नाही शिकणं होत तू या नशिबानं म्हशी चारशील पण जाऊ दे टेन्शन नको घेऊ हा मग त्याचा बाप म्हणते कोण नोकरी देईन मा भाऊ म्हणला होता रमी दिन म्हणून त्याले लाईनी हेकनी तिथून सेटिंग लावते ती सगळी निरपेक्ष बरं किती निरपेक्ष बरं तसा विचार केला ना ठीक आहे वडील प्राणदाते असतात आत्मज म्हणतात मुलाला आई किसी विद्वान ने कहा था कि माँ गर्भ को जन्म देती है और पिता आत्मा को जन्म देता है पिता आत्मा को जन्म देता है इसीलिए पिता से उत्पन्न हुई संतति को आत्मज कहते हैं पण या सगळ्या गोष्टीमध्ये आई जरा निरपेक्ष आहे कशी तसा विचार केला तर तुम्हाला खरं सांगू प्रसूती ही निसर्गाने स्त्रियांना दिल्यापेक्षा माणसाला द्यायला पाहिजे होती लय मजा आली असती कल्पना करा फक्त माणसाला प्रसूती आली असते एकमेकाच्या गळ्यात गळा टाकून रडले असते विठ्ठल बुवा काय होईनो सोपं नाही ते जगातला सगळ्यात मोठा योद्धा आहे म्हणतात आई तेवढा योद्धाच नाही काही काही गोष्टी अशा आहेत माया तुम्ही घरी गेल्यावर एकट्या बी हसू शकता लक्षात ठेवलं बरोबर तर ते हसायचे ते घरचे बुवा ते ढेऱ्या आणि ते मग कसं होईन बुवा त्याचं काय देव करते बरोबर आपण काय चिंता करावं कल्पना करायला काय माणसाने नाही प्रसूती सहन केली असती काही तर जंगलात पळाली असती कारण प्रसूतीच्या वेदना सांगताना विज्ञान असं सांगतं की 50 हाडं एकदा मोडतात हाडं मोडल्यावरची तकलीफ काय आहे तर हाडं मोडणाऱ्याला विचारा माय जास्त मोडले आहेत लई जॉईंट आहेत मला मी नेहमी म्हणत असतो की मेल्यावर मग ते मागचे लोक अस्थी गोळा करतात ना माया अस्थी नाही गोळा करतील प्लेटा गोळा करतील त्यातले ए आबाची प्लेट निघाली रे हे टोंग्यातले घ्या जमा करा गंगेत सोडा लागते त्याच्याच्यानं मला जास्त आता मला एका ॲक्सिडेंटला मला तर 1 वर्ष पूर्ण होईल मोठा ॲक्सिडेंट झाला होता माझा मार्च महिन्यात झालं फेब्रुवारी मार्च त्याचं हे वार्षिक स्नेहसंमेलन ठेवलंय मी आत्ता झाला होता इतका त्रास होतो की भयंकर जवळजवळ माझे 3-4 हाडं मोडले होते त्यात तर एक हाड मोडलं ना तर माणूस एका जागेवर बसून राहतो
हाड मोडलं की बीपी डाऊन होते, अंगाला दरदरून घाम येते, उभं राहणं होत नाही, सुचत नाही, शरीरात भयंकर वेदना, शरीराचं तंत्र बिघडते एक हाड मोडलं की. अशा प्रसूतीच्या वेळेला 50 हाडं मोडले जातात, तेवढी यातना होते. त्याचं नाव प्रसूती आहे. म्हणजे आपलं बाळ या जगात यावं यासाठी जी 50 हाडं मोडण्याचं दुःख सहन करते आणि जवळजवळ 14 नाड्या तुटतात, रक्ताचा पाट वाहते आणि एवढ्या दुखण्यात जी स्त्री, जी डॉक्टरीन तिथं असते, जी नर्स तिथं असते, तिथे आवाज देते आणि ते सांगते, ताई मुलगा झाला बरं का तुम्हाला. आपण रडत असतो आणि एवढ्या दुखण्यात सुद्धा आपली माय आपल्याला पाहून हसत असते. म्हणून जगातला सगळ्यात मोठा योद्धा तुमची माझी माय आहे राजू. ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम विद्वान व्यक्ती होती, आचार्यांच्या छत्रछायेखाली वाढलेली व्यक्ती. गीतेचा मोठा संस्कार होता त्यांच्यावर. त्यांनी जन्मदिवसाची व्याख्या केली की बड्डे 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 म्हणतात ना, बड्डे बड्डे बड्ड्यानी तो बड्डा वेगळा आणि हा बड्डे वेगळा. ते बड्डे जन्मदिवस, ते म्हणायचे जन्मदिन क्या होता है, हमारी माँ हमें जन्म देने के लिए मृत्यु शैया पर पड़ी थी और वहां की नर्स ने कहा कि तुम्हें बेटा हो गया है. हम तो रो रहे थे, लेकिन हमारे रोने पर पहली बार हमारी माँ हंसी थी और जीवन में फिर कभी हमारे रोने पर हंसी नहीं है. उस दिन का नाम जन्मदिन है. पहिल्यांदा आम्ही रडावंतीने हसाय. एरवी आम्ही रडलो का ती रडतेच. एरवी तुम्ही रडा, लय आकांत करा, जवळ घेते, डोळ्यात पाणी येते, दुखते मात, रडते. पण तो दिवस ती दुखण्यात पडलेली आणि आम्ही रडतो आणि ती मात्र आमच्या रडण्याला हसते, तो दिवस, त्याचं नाव जन्मदिवस आहे. म्हणजे आहे की नाही, परिश्रम पुरुषापेक्षा जास्त आहे. हा, पुन्हा 9 महिने त्याला पोटात वागवायचे, बाळाला सोयीचं होईल असं जीवन जगायचंय. तिखट खाता येत नाही, आंबट खाता येत नाही, थंड खाता येत नाही, बाळाला त्रास होईल. आता अलीकडं सोपं झालं थोडंसं, डॉक्टर काही गोळ्या खायला देतात, झालं, देते एका जागेवर बसून, बसले आपले गणपती सारखे, बस. मग 2-4 महिने टुकूमुकू बघतोय चांगला, एवढंच. पण पूर्वीच्या काळामध्ये खूप कष्ट करायचे आहे मावशी. विहिरीचं पाणी, नदीचं पाणी, माझ्या माया बसल्या जुन्या, लई कष्ट केले यायने. यायला दुःख नका देऊ, लक्षात ठेवा. त्या अशिक्षित आहेत, भलेही तुमचे इतके स्टँडर्ड विचार त्यांचे नसतील, पण लक्षात ठेवा, तुमची आजची श्रीमंती या मागच्या पिढीचा त्याग आहे. यांच्या कष्टाने, यांच्या इमानदारीने, यांच्या पुण्याईने तुम्हाला मिळालेली श्रीमंती यांनी केलेलं पुण्य आहे. म्हणून यांना विसरू नका. असतील अडाणी, असू द्या ना, आपले आहेत. किती कष्ट केले या लोकांनी. तुमच्यासारखं थोडं आहे घरात जायचं, स्लीपरची चप्पल काय वाहत आहे, सुटूक सुटूक फिरणं इकडे. मला सहनच नाही होत. काल बांधलं, उकडून काढा आपलं, टिनाचं टाकावं घर, सरा गावाचं गोबर आणून सळा टाकावं, त्याच्यात राहा, वातच आहे एवढा. हे असे लोक नव्हते. फार कष्टाचे दिवस. एवढे कष्ट करून इतक्या मुलांना जन्म द्यायचा. आपण अर्ध पोटाशी मरेपर्यंत राहिली. रात्री पूर्वीच्या काळात अन्न नसायचं खायला, प्रत्येकाच्या घरी तसंच होतं बाप. फक्त फरक एवढा आहे, जो भेटतो तो म्हणते आम्ही लय भोगलो. सगळ्यांनीच भोगलं राजू, सगळ्यांनी भोगलं. कोणी माणूस नाही असा त्याने भोगलं नाही, कारण ते निसर्गाचीच मार होती. मग खायला अन्न नसायचं तर आईने रात्री पाणी पोरासाठी अर्धी भाकर ठेवायची. त्याने खाली, त्याने म्हणून मा तू नाही जेवत का, तिनं आपलं पाण्याचा ग्लास तोंडाला लावताना म्हणायचं पोराला, बाबू तू जेवला की माय पोट भरते रे. असं आहे. आपल्या लेकराची भूक शमली का आपली भूक निघून जाते. एवढं उदार चरित्र आहे तिचं, पण निरपेक्ष आहे. एवढे कष्ट जर बापान घेतले असते ना, त्यांना तर कोणाचं नाव नसतं लावू दिलं. हा, कुठंही त्याचंच नाव राहिलं असतं, त्यात मायापोरगा मायापोरगा, मग त्यांना तसं नाव नसतं लागलं. मेरी चिरंजीव असं लावलं असतं. शाळेच्या
दाखल्यावर आता अलीकडं बदल झाला, काही पोरं शिकले बिचारे, त्यांनी थोडा बदल केला, तेवढं चांगलं शिकले ते. बाकीचं काही शिक्षण काही सांगता येत नाही, शिकतीन हळूहळू. आता पोरी तर एवढ्या शिकल्या, सरकार म्हणे पोरगी शिकली आणि प्रगती झाली. पोरी एवढ्या शिकल्या का आता त्या आपल्याला बोटावर शिकून राहिल्या. वाटलं नाही एवढ्या शिकतीन आपल्याला बोटावर शिकवतीन म्हणून. हा, बोटावर शिकवते बाई. मोबाईल आहे का नाही म्हणते, बोलते तर दिवसभर. एवढं शिकल्या. कुठं चालला आपला प्रवास? शाळेच्या दाखल्यावर नाव असतात, पाठीमागं वडिलाचं नाव असते, पण 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलेली आई कोण्या दिवशी म्हणत नाही का बाल्याचे बाबा तुम्ही जेवढे कष्ट घेतले तेवढेच मी कष्ट घेतले, भले तुमचं नाव मोठं राहू द्या पण पोरगं मायेबी आहे, मायेसुद्धा छोटंसं नाव तुमच्या नावाच्या खाली राहू द्या. वास्तविक पाहता राहायला पाहिजे असते, पण नावाचीही अपेक्षा करत नाही, ती माय असते. मग साधी माय जर इतकी निरपेक्ष असेल तर जिने ज्ञानदेवांसारख्याला या जगात परत आणलं, ती आई किती निरपेक्ष असली पाहिजे. या न्यायाने या अभंगाला नाव नाही. मी 2 कारणं सांगितले तुम्हाला. या अभंगाची पार्श्वभूमी अशी आहे, ज्ञानोबारायांच्या जीवनात अनेक प्रसंग आले. एक दिवसाचा प्रसंग असा आहे, ज्ञानोबाराय आळंदीतून भिक्षाटन करायला गेले असता एक ब्राह्मण गृहस्थ आपल्या मुलीला मुलगा पाहायला चालले होते आणि ते घोड्यावर बसलेले होते. आणि त्या काळामध्ये ज्ञानोबाराय संन्याशाची मुलं आहेत म्हणून संन्याशाच्या मुलाचं तोंड पाहू नये, हा अपशकुन आहे, असं आळंदीतल्या सद्गृहस्थांनी मनाशी बांधलं होतं. बरं, ते अडाणी नव्हते, त्या काळातले ते लोक विद्वानच होते. न्याय निवाडा आणि धर्मशास्त्राच्या गोष्टी करणारे माणसं अडाणी आहेत तरी असं का म्हणावं. ज्ञानोबा रस्त्याने चालले होते. ज्ञानोबारायांना त्या गृहस्थाने आवाज दिला. आवाजही कसा दिला, ए ज्ञान्या, हॅट बाजूला, मला माझ्या मुलीला मुलगा पाहायचा आहे. तुझं अपशकुनी तोंड मला दिसलं म्हणून जोड्यावरून त्या घोड्यावर चलता चलता बुटाने ज्ञानोबारायांना लात मारली. ज्ञानोबाराय जमिनीवर पडली. दबक्या आवाजाने विचारलं, काका माझा काय दोष आहे हो? मी फक्त या रस्त्याने चाललो होतो, मी तुमच्याकडे पाहिलं पण नाही, तरी देखील तुम्ही मला लात मारली. माझा काय दोष आहे? मी संन्यासी आई बापाच्या पोटी जन्माला आलो, हा माझा दोष आहे? की मी आळंदीत राहिला आहे, हा माझा दोष आहे? की मी ब्राह्मण कुळात जन्माला आलो, हा माझा दोष आहे? जगण्याचा अधिकार परमपित्या परमात्म्याने सगळ्यांना दिला असेल तर मग आम्हाला सुद्धा तो अधिकार आहेच. या जगात आम्हाला सुद्धा जगू द्या. असं म्हणून ज्ञानोबारांनी आपले कपडे झटकले. जे जग आपल्याशी इतकं तिरस्कार करतं त्या जगाचा आपण तोंडही पाहू नये. नाही पाहायचं. का पाहायचं? ज्या जगाला आमचं तोंड पाहिल्यावर विटाळ येतो त्या विटाळी जगाचं आपण तोंड नाही पाहायचं असं मनी ठासलं. ज्या जगाच्या कल्याणासाठी आलेले ज्ञानोबा आहे, पण या जगात आता राहायचं नाही. हे जग राहण्यासारखं नाही. रोज एक नवीन संघर्ष आहे, रोज कोणाला ना कोणाला तोंड द्यावं लागतं. म्हणून ज्ञानोबारांनी आपल्या ताटीचं दार बंद केलं आणि ज्ञानोबराय योग सामर्थ्याने आपला देह या कुळीतून काढण्याचा प्रयत्न करतायत. ज्ञानोबारायच्या या प्रकरणाला आत्महत्या म्हणता येत नाही, यातही फार मोठं गमक आहे. ज्ञानोबारांनी कुळीच्या बाहेर प्राण काढायचा प्रयत्न केला. त्यावेळेला ब्रह्मांडामध्ये काही हालचाली दिसल्या. अकस्मात आकाशात मेघ आले, विळांचा कडकडाट झाला आणि वाऱ्याचा सोसाट्याचा वेग वाढला. हे मुक्ताबाई महाराजांनी पाहिलं. पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की 84 सिद्धापैकी कोणी एक महात्मा आहे जो आता हा देह सोडणार आहे. कोण हा पुण्यवान महात्मा असला पाहिजे. म्हणून त्यांनी डोळे बंद केले आणि डोळे बंद करून त्यांच्या निदर्शनास असं आलं की परमज्ञानियांचे राजे, योगियांचे महर्षी असणारे ज्ञानोबराय तेच समाधी मार्गाने या देहाचा त्याग करू इच्छितात आणि ही वेळ त्यांच्या जाण्याची नाही. त्यांच्या हाताने बरेच कामं व्हायचे आहेत. आता ज्ञानोबराय जाऊ नये म्हणून मुक्ताबाई महाराजांनी आत्म्याला एक आवाज दिला समाधी अवस्थेत की ज्ञानोबराय, ज्या योग सामर्थ्याने तुम्ही स्वतःचा देह या कुळेतून बाहेर काढू पाहताय, ऐका, तुमची जर क्रिया योग क्रिया असेल तर योगी असा पळपुटा नसतो.
योगी हा जगाशी समन्वय साधणारा असतो, योगी अंतःकरणाने पवित्र असतो, तो कोणाचाही द्वेष करत नाही आणि कोणावरही अनुराग करू शकत नाही, असे असणारे ज्ञानोबर आहेत तुम्ही. आणि तुम्ही देह त्यागायला निघाले. योगी असा नसतो. तो कसा असतो? पवित्र मनाचा असतो. अभंगाच्या पहिल्याच्या योगी योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. मोठ्या माणसाच्या संगतीतले माणसं साहे अपराध जनाचा खरंच पंढरीनाथ महाराजांनी चाली लावा. खरंच आज माणूस काही आपल्या बरोबर नाहीत, पण वारकरी संप्रदायात चाली कशा लावाव्या अभंगाला खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. असं म्हणतात ही माणसं की प्रियजनांची स्तुती त्यांच्या पाठीमागे केली पाहिजे म्हणतात. म्हणजे या अर्थाने ते मला किती प्रिय आहेत. खरंच लाव.
त्यांनी गायलेली चाल आहे, योगी पावन मनाचा. आणि म्हणशे महाराज हो व्हेरी गुड, अप्रतिमच, शब्दच नाहीत त्याला. योगी हा शब्द वापरला. योगी, योगी काय करू शकतो, योगी काय असतो, योगी कशाला म्हणतात. यात योग असा शब्द आहे. या योग नावाच्या शब्दाचा अंगीकार ज्याने केला त्याला योगी म्हणतात. योग कशाला म्हणतात, युंज या धातूपासून योग शब्द तयार झाला. युंज शब्दाचा अर्थ होतो जुळणे, म्हणजे ज्याला जुळून घेता येते तो योगी. म्हणजे ज्याला परमार्थाचंही ज्याचं जुळते आणि प्रपंचाचं, हा योग आहे. म्हणतो कोण योग साधला, माणसं म्हणते काय योग आहे गड्या, काय योगायोग आहे. योग हा काय योग आहे, पण ज्यामध्ये 8 अंग आहेत त्याला योग म्हणतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे 8 अंग आहेत. त्याच्यापैकी 5 यम आहेत आणि 5 नियम आहेत. आता योग हा शब्द, योग महर्षी पातंजलींनी योग सूत्रावर जरी भाष्य केलं असलं तरी अलीकडे तो रामदेव बाबामुळे जास्त प्रचलित झाला. योग, योगात सगळ्यात कठीण योग, आताची प्रक्रिया नाही योग. आता योग वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, आपण त्याच्या योग्यतेचे नाही. आपलं कसं जमेल का मला सांगा बरं. त्याला योगाची या वाटा, जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचा चिवाटा भाला भागा आला, लोहाचे चणे बोचरिया पडते खाणे, तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून ज्ञानोबरायचे उभे नाही. दात नसलेल्या माणसाला जर हरभरे खायला दिले तर कसं होईल, कसं होईल, लय मस्त होईल. पण दात नसलेल्या माणसाला जर लोखंडाचे हरभरे खायला दिले तर आता कसं होईल, अरे रे 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 असं होईल. तसा आहे बा योग. आता त्याच्यामधले जे 5 यम 5 नियम आहेत त्यातला एक साधण्यासाठी 10 वर्षाचा कालावधी जातो. ती 10 आहेत, 5 यम 5 नियम. मग 10 वर्षाचा कालावधी धरला तरी यम नियम संपादन करायला 100 वर्ष लागतात. आपल्याकडे आहेत काय, नाही. काही टीव्हीत गेले आपले, काही मोबाईल मध्ये गेले, काही बिडीत गेले, काही याच्यात गेले, काही त्याच्यात गेले. मग काय शिल्लक राहिले आपल्याकडं बोलून चालू. आता तर काही सांगता येत. लोक म्हणतात माणसाचं वय किती वर्ष आहे, जगतात काय. काही तर 40शीत टाटा करून गेले. लवकर लग्न पिग्न करून घेत जा 20 काही कोणी सेटलमेंट होऊन लय मोठं भानगडीत पडू नका. पोरी भेटून नाही राहिला, पटकन आपलं 20-22 उरकून गा. लग्नाला होतं 40 वर्ष, 40 वर्ष झालं की लग्न झालं, मग एक लेकरू. आणि ते पोरग म्हणजे बाबा बाबा, बाबाची आठवण आली, ते बाबा फोटो होत. जगतात का माणसं कुठं 100 वर्ष हे संपादन करायला. आणि यम नियम त्याच्यानंतर आहे आसन. मला असं वाटते योगासनातला सगळ्यात कठीण प्रकार जर कोणता असेल तर त्याचं नाव आहे योगासन. आहे की नाही, लय कठीण आहे. हा, नुसतं अंगठे धरून गुडघ्याला डोकं टेकवायचं म्हणलं तरी सगळे देव आठवतात. सर्दी नसली तरी होती. हा, 50 रुपये जरी दिले तुम्हाला म्हणलं की नुसतं अंगठ्याला डोकं टेकवा, 2-3 वेळ करसान, 3ऱ्या वेळेला सोसाट असा आवाज येईल. कठीण आहे. आणि त्याची सुरुवात फार लहानपणापासून करावं लागते, योगाची सुरुवात. आता आपलं चुकलं, आपण टीव्हीवर ऐकतो, मग आपल्याला वाटते सकाळी गेलं म्हणजे फिरायला योगच आहे. रिटायर झालेले एक ऑफिसर होते. आणि रिटायरमेंट ही अशी अवस्था आहे की माणूस तुम्ही आज कामाचे आणि उद्या बिनकामाचे असा त्याचा अर्थ आहे. कमीत कमी माणूस टप्प्याटप्प्यानं तरी. मग मला महाराज आमचं बरं आहे, आम्ही रिटायरच होत नाही जाईपर्यंत. आमचे बाजी बसून बसले तरी पकवा झालं, इकडे ये कानाजवळ थाप मार, दूर का लागला नाही काय सोरा, बसाल घे ना बा. म्हणजे आमचं तोपर्यंत चालते. माणूस सगळं काय झाला पाहिजे पण रिटायर नाही झाला पाहिजे. पण सरकारने रिटायरचं वय ठेवलं. दुसऱ्या दिवशी काही कामातच पडत नाही माणूस. आणि सगळ्यात मोठं टेन्शन उद्या काय करायचं. ऑफिस आहे तोपर्यंत तयार होऊन ऑफिसला जायचं, पण उद्या सकाळी काय रिझन आहे तयार व्हायचं, काहीच नाही. घरात कोण नाही, म्हातारी होती ती गेली होती स्वर्गात, एक सून आणि एक मुलगा. तर मग त्यांनी सांगितलं काका उद्यापासून काय करू मी. तर योगायोगाने रेडिओ होते त्या काळात, तर रेडिओवर सूचना आली
की उद्यापासून सकाळी 7 वाजता योगाचं प्रशिक्षण रेडिओवर येणार आहे. मग यांनी घरच्या सुनबाईला सांगितलं, म्हणे पाय असं आहे, देवच आहे आपला, कोणीच नाही दुसरं. मला टेन्शन आलं होतं उद्या काय करू. हे पाय उद्यापासून सकाळचा टाइम गेला, मस्त उठत जाईन 7 वाजता आणि वरती रेडिओ घेऊन जात जाईन आणि तिथं बसून योगासनं करत जाईन. ते म्हणे मस्त करा, फक्त बाबू गेला की नाश्त्याच्या वेळेला मी खालीन, त्याचा नाश्ता झाला की तू फक्त एवढं म्हणा पप्पा कमी आलोच खाली. असं सुनबाईचं सासऱ्याचं ठरलं. दुसऱ्या दिवशी दिनकरचा रेडिओ घेतला, म्हणजे दिनकरचा म्हणजे कंपनी दिनकरची. तर मग दिनकर काय वाजवीन, दिनकरचा रेडिओ जर हे घेऊन गेले तर दिनकरनं काय वाजवा, म्हणून कंपनीत दिनकरची होती. म्हणून तो दिनकरचा रेडिओ घेऊन वर गेले, चटई बिटई टाकली मस्तपैकी. थोडक्यात त्यांना माहीत होतं की आसन करायचं आहे म्हणजे चटई लागते. मग रेडिओ ठेवला, रेडिओवर ते स्टेशन लावलं. तर ते आली मावशी, नमस्कार. सगळ्या माझ्या प्रिय योगीजनांना खूप सारा नमस्कार, खूप स्नेह. पतंजली महाराजांनी जी योगाची मोठी प्रदीर्घ परंपरा निर्माण केली, त्यात आपण पायीक होणार आहोत. आजपासून आपल्याला नवीन काही शिकता येतं मंडळींनो. आज आपण छान असं आसन पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही सहजासन घालून बसा. यायला जीवनात माहीत नव्हतं सहजासन काय आहे. सहजासन म्हणजे तुम्ही रोज बसता तसे. शांत चित्त करा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, घ्या श्वास, सोडा श्वास, घ्या. 2-3 मिनिटं चाललं. मग ती म्हणली ओम ओम, आणि मग हळूच म्हणली आपला उजवा पाय घ्या आणि हळूहळू आपल्या मानेवर ठेवा. ज्या माणसाला पाय घ्यायला सांगितला त्याची बायको जितती होती त्यावेळेस ती फक्त एवढं म्हणली चमचा घ्या. या माणसानं लातीनं ओढला होता, वाकलाने त्याला सांगितलं पाय मानेवर घ्या. आणि माणसात उत्सुकता म्हणून यानं पाय धरला, ठेवला मानेवर. जीवनात केलेला हा पराक्रम थोडं चेहरा स्माइलही आली, हम भी कर सकते हैं. दुसऱ्या वेळेला दुसरी सूचना आली, जसा पहिला ठेवला तसा दुसरा ठेवा. दुसरा ठेवला. रेडिओला एक फार वाईट सवय, महत्वाच्या वेळेला त्याचा नेटवर्क प्रॉब्लेम. इथं बरेच बसलेले माणसं आहेत ज्यांनी रेडिओवर मॅच ऐकली आणि ते सांगताना ओव्हर के 2 बॉल रहे, कपिल देव के हाथ में बॉल है. त्या काळात ना कपिल देव आ रहे दौडे दौडे, बॅट्समन तयार आहे, चिची चे 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 चा चे चे. थोड्या वेळानं विकेट गेली. डायरेक्ट येनी 2 पाय घेतले मानेवर आणि रेंज गेली. निस्त शिट्या. पुढे काय आहे माहित नाही. पाय काढाव की ठेवाव. 10 मिनिटं झाले, आता नाही, आता नाकमुक गळू लागले. लय काळाचा प्रयत्न केला पण पाय काय खाली येत नव्हते. जे जे आवडीचे देव होते तेच नावही घेतलं. गणपती बाप्पा ये रे, 9 दिवस बसत असतं घरी, फये करीन तुझ्यासाठी, यो बाई लक्ष्मी, लय घेतले ना. शेवटी जी बाई योग शिकवत होती तिलाही सांगितलं, मा येव तू मा, काहीच भांडण नाही, सगळा नाही, दुरा नाही, बांधाला बांध नाही हो मा. ती येत नाही म्हणून कोलांट्या उळ्या खाल्ल्या का तसे तसे पाय सुटतील, पण ते तसे तसे फिट बसत. उलटे कोपऱ्यात गेले, कोपऱ्याचा आधार घेऊन पाय काढायचा प्रयत्न, पाय नाही निघाला. 9:30 वाजले. 7 वाजता गेलेले पप्पा, इतका वेळ झाला कोणचा योगा करतात म्हणून पोरानं खिडकीतून पाहिलं. त्यानं पप्पा केम छे, बरं झालं गड्या आला तू, अरे चला खाली नाश्त्याला. ते मग काय नाश्ता विचारतं, टंगळ्या गुतल्या त्या खाली येईना. कोण करायला लावलं, रेडिओवरच्या बाईनं. एवढ्या बोलण्यात नेट आली, कनेक्शन आला, ती मावशी परत आली. रुकावट केली, खेद आहे. जीवाला पुढचं सांगील. पोरगाय कान लावून ऐकत होता. ती बाई म्हणले, मी तुमची सगळ्यांची क्षमा मागते, जे आपण आसन केलं ते चुकलं. कोणाच्या गळ्यात गळा टाकून रळाव.
पोरगा म्हणा पप्पा दार तरी उघडा. ते म्हणे काय दार, आता याच्यात कुठं हात जाईल, काय तू एवढा शिकला. दार तुटलं. पप्पाचे पाय काढायला 2 लाख खर्च आला. आता व्हीलचेअरवर आहेत. काही योगा नाही काही नाही. बस बसल्या जागेवर पोहे खाणं चालू आहे सकाळी 9 वाजता. कठीण आहेत ती. म्हणून वेळेत करा काय करायचं आहे ते. सगळ्यात कठीण यम नियम, मग आसन, मग प्राणायाम. हा, प्राणायामाने आयुष्य वाढतं व्यवस्थित केला तर. मग हे सगळे 8 अंग ज्याच्या जीवनात आहेत त्याला म्हणतात योगी. ज्ञानोबा अष्टांग योगी आहेत का? योगी कोणाला म्हणायचं? आमचे गुरुजी म्हणायचे एक जगह बैठता है वो भी योगी नहीं है, घूमता ही रहता है वो भी योगी नहीं है, बहुत ज्यादा सोता है वो भी योगी नहीं है, सोता ही नहीं वो भी योगी नहीं है. योगी कौन है? जिसके जीवन में युक्तता है वह योगी है. मग तो युक्त आहार, युक्त विहार, माणसाचं झोपणं सुद्धा युक्त असलं पाहिजे, जेवणं सुद्धा युक्त असलं पाहिजे, फिरणं सुद्धा युक्त असलं पाहिजे, बोलणं सुद्धा युक्त असलं पाहिजे. ज्याच्या जीवनात युक्तता आहे तो योगी. ज्ञानोबा अष्टांग योगी आहेत, प्रश्नच नाही. सुचोदेसे प्रतिष्ठाप्य या श्लोकावर ज्ञानोबरांचं योगावरचं जे भाष्य आहे, सगळाच्या सगळा पतंजलीचा सार ज्ञानोबरांनी त्या श्लोकाच्या खाली आणून टाकला. परम योगी आहेत. मग ज्ञानोबा अष्टांग योगी आहेत, ज्ञानोबा भक्त योगी आहेत. कारण 12व्या अध्यायात भक्ती योगो नाम, भक्तांना सुद्धा भक्त सुद्धा योगी आहेत. भक्त योगी आहेत. काय रात्र रात्रभर भजन करणं म्हणजे साधं काम आहे का? ते भजन नाही. हे आता हे रेडीमेड भजन आले. तुझा गजानन तुझा साई, तुझा गजानन तुझा साई, चा ठेवा. तुझा गजान तुझा गजान तुझा, हे नाही. एक नियम लागतो. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. असं म्हणत म्हणत रात्र काढावी. याला म्हणतात भक्ती योगी. नाही तर आपलं म्हणजे भजन घ्या पोहे. पोहे काही घर मालकांना दिले नाही, नेलो होतो पोहे खायचं म्हणून, तिथं द्यायला चहा आणि तोही काळा डक. काका रामभाऊ तू म्हणत चाय पोहे आहेत म्हणून. त्याची बायको घरातून म्हणली हो पोहे आहेत तुमच्यासाठी, टायकुटान खा भजे पोहे. भैरव घ्या रे बा. प्रभू विना कोण कोणाचा वाली, चला घरी. हे असं नाही. याला म्हणतात योगी. भक्त सुद्धा योगी आहे. ज्ञानोबराय भक्त योगी आहेत. कशावरून? ते सगळ्यांना सांगतात पा की रामकृष्ण नामी ही दोन्ही साजे, रामकृष्ण नामी ही दोन्ही साजे. समाधी बैसोनी निर्वाण कथा कीर्तन करीत असे बाबा बाळचंद.
ज्ञानोबरायचं भजन बंद नाही म्हणजे ते भक्तियोगी आहेत, ते अष्टांग योगी आहेत, ते भक्तियोगी आहेत आणि ते कर्मयोगी आहेत. कशावरून? जीवनमुक्त ज्ञानी जरी झाला पावन, भजन तीर्थ जप न संडिते. तुम्हाला एक गोष्ट सांगू, या जगातल्या मान्यता सांगतो एका मिनिटात. हे बघा, आता तुम्ही कुंभमेळ्यात चालले, प्रयागराजवरचं रामायण बंद नाही. एक माझे वाक्य बरोबर आहे का? प्रयागराजवरचं रामायण बंद नाही, वृंदावनातली रास बंद नाही आणि आमच्या ज्ञानोबरायाची वारी बंद नाही. आजही आमचे ज्ञानोबरा घोड्यावर बसून रिंगणात उतरतात आणि रिंगणातला घोडा पळतो त्यावेळेला असे प्रेमाच्या नेत्राने अंतःकरणातून पाहावं लागतं. थोडं प्रत्यक्ष ज्ञानोबरा विराजमान असतात, पण त्यांच्या जीवनातलं कर्म अजून बंद नाही. ह्या सगळ्या लक्षणाने म्हटली योगी पावन मनाचा विठोबा रखुमाई. दुसरं विशेषण आहे साही अपराध जनाचा. जग अज्ञानी आहे, ज्ञानी माणसाने अज्ञानी माणसाचे अपराध सहन केले पाहिजे. आपल्या आईचं दूध आपण घेत असतो त्यावेळेला तिथं लाता मारत असतो म्हणून का तिने आपला तिरस्कार केला, तसं योगी जनांनी या जगाचा तिरस्कार करून साही अपराध जनाचा. नंतर सांगितलं विश्वरागे झाले वनी संती सुखे व्हावे पाणी. इथे थोडंसं एक गमक आहे, तेवढं सांगतो सोडतो. विश्वरागाने अग्नी होणे आणि संतांनी सुखानी पाणी होणे. अग्नी आणि पाणी ह्या दोन गोष्टीचा दृष्टांत दिला. अग्नी होण्याचं सामर्थ्य संतात आहे आणि पाणी होण्याचं सामर्थ्य संतात आहे. संतांनी ठरवलं, जे मुलं ऊसाचे पेरं घेऊन गजानन महाराजांना मारायला गेले होते त्या मुलांकडं फक्त असं पाहिलं जरी असतं तरी ते जाग्यावर मरून पडले असते. हे सामर्थ्य गजानन महाराजांचं होतं. ज्या मंबाजी बुवाने तुकोबरायांना काठीने मारलं त्या मंबाजी बुवाकडे फक्त असं पाहिलं असतं तरी मंबाजी बुवा राग झाले असते. सामर्थ्य होतं तुकोबरायांकडं. विस्फोटक आणि संवारक या दोन्ही शक्तीचे स्वामी जर कोण असतील तर ते संत आहेत. पाण्याचा जर विचार केला तर पाणी विस्फोटक आहे आणि संवारकही आहे. हा, पाण्याचं सूत्र सांगता का मला कोणी? शाळेत जाणारे पोर पाणी कशाला म्हणतात? पाण्याचं सूत्र काय? H2O. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू एकत्रित आला की पाणी होतं. विभक्त करा, दोघांचा विचार पा काय आहे. हायड्रोजन हा विस्फोटक आहे आणि ऑक्सिजन हा ज्वलनशील आहे, म्हणजे जळण्यास मदत करतो. बहुतेक अणुबॉम्बमध्ये हायड्रोजन नावाच्या वायूचा जास्त उपयोग केला जातो आणि एकदा तो ऑक्सिजनच्या संपर्कात आला की मग पुढे लहर तयार होते आणि माणसं आपोआप पेटायला सुरुवात होतात. हा विज्ञानाचा सिद्धांत आहे. एक जाळणार आहे, दुसरा जळणार आहे, पण पांडुरंगाची कृपा अशी आहे, जाळणारा आणि जळणारा एका ठिकाणी आला की एक विझवणारा तयार होत असतो. म्हणून जग जाळणार आहे, जग जळणार आहे, पण ते दोन एकत्रित येऊन विस्फोटक आणि संहारक शक्ती आपल्या अंतःकरणात असून सुद्धा त्या शक्तीचं प्रेम करावं आणि जगावर प्रेमाची वर्षा करत राहावं. त्याचं नाव संत आहे. संत काय करतात? प्रेमाचा वर्षाव करत असतात. मग विश्वरागे झाले वन्नी संती सुखी व्हावे पाणी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर